Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 4.2 PV Sindhu and Icon of Success. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सपनास होमस्कूलिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण PV सिंधू यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आयकन ऑफ सक्सेस म्हणजे काय? यशाचं मानचिन्ह किंवा चिन्ह असणारे ह्या ज्या PV सिंधू आहेत, ज्या कायमच विनर होत आले आहेत किंवा ज्यांचं पूर्ण आयुष्यच खूप प्रेरणादायी आहे विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांसाठीच. तर अशा PV सिंधू यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, शिकणार आहोत त्यांचा धडा. तर मी तुम्हाला या धड्यातील प्रत्येक शब्द आणि शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून सांगणार आहे. जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग YouTube चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपले इयत्ता 8वीच्या ज्या प्लेलिस्ट आहे, इव्हन स्कॉलरशिपच्या पण प्लेलिस्ट आहे, ती नक्की बघा आणि छान अभ्यास करा. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यात नाही. तर सुरू करूया PV सिंधू अँड आयकन ऑफ सक्सेस या लेसनला. PV सिंधू अँड आयकन ऑफ सक्सेस म्हणजेच आयकन ऑफ सक्सेस म्हणजे मूर्तिमंत यश म्हणा किंवा यशाचं चिन्ह म्हणा किंवा यशाचं मानचिन्ह म्हणा. तर अशा त्या PV सिंधू आहेत. PV सिंधू और पुसरला वेंकटका सिंधू म्हणजे वेंकट सिंधू याचा अर्थ काय की यांचा PV सिंधू असं शॉर्टकट आपण वापरतो. इज अन एग शटलर. एग शटलर म्हणजे टॉप बॅडमिंटन निष्णात बॅडमिंटनपटू. सिल्वर मेडलिस्ट ॲट 2016 रिओ ऑलिम्पिक्स समर ऑलिम्पिक्स. तर त्यांनी 2016च्या रिओ उन्हाळी ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेती म्हणून त्यांनी मान मिळवला होता. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players PV Ramana and P Vijaya. तर यंग बॅडमिंटन त्या ज्या होत्या ना, खूप लहानपणापासून त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केलेली होती आणि त्यांना युवा बॅडमिंटनपटू ज्या आहेत PV सिंधू ह्या आंध्र प्रदेशच्या आहेत आणि त्यांचे जे आई आणि वडील आहेत विजया आणि PV रामना यांनी 1995 साली त्यांच्या पोटी ही जन्माला आली ही मुलगी. अँड हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट्स. आणि त्यांच्या वडिलांना अर्जुन अवॉर्ड म्हणजे अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, कारण त्यांच्या जी कामगिरी होती खेळाची सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या ज्या म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आई वडील इतक्या मोठ्या लेवलला खेळत होते आणि त्या स्वतः त्यांना मात्र व्हॉलीबॉलची आवडीपेक्षाही बॅडमिंटनची आवड जास्त होती. वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स ऑफ द कंटेम्पररी टाइम्स. वन ऑफ द यंगेस्ट म्हणजे काय, अनेक तरुण खेळाडूंपैकी त्या काय होत्या, त्यांच्या समकालीन खेळाडूंपैकी म्हणजे त्यांच्यासोबत जे लोक खेळायचे त्यांच्यापैकी त्या खूप तरुण खेळाडूंमध्ये त्या खूप टॅलेंटेड म्हणजे बुद्धिमान होत्या बॅडमिंटन प्लेयर ऑफ द कंटेम्पररी टाइम्स. Sindhu has featured in top 10 in the world badminton ranking for the most part of 2014. म्हणजे प्रत्येक वर्षी ना 10 बॅडमिंटनपटूंची म्हणजे आधी 10च नाही तर या रँकिंग ठरलेलं असतं 100 मध्ये किती कोण कोण रँकमध्ये आहे. तर त्या 2014 मध्ये जगभरातल्या 10 मध्ये होत्या त्या. म्हणजे त्यांची काय दर्जाची गुणवत्ता असेल तुम्ही विचार करा. PV सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. PV सिंधू स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली खेळायला काय बॅडमिंटन वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आफ्टर शी ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम. आता शी ड्रीव इन्स्पिरेशन म्हणजे काय, त्यांनी का खेळायला सुरुवात केली 8व्या वर्षी, कारण त्यांनी त्या प्रेरित झाल्या कोणापासून, पुलेला गोपीचंद विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल माहिती तर समजून घ्या, हे जे पुलेला गोपीचंद आहेत ते महान बॅडमिंटन खेळाडू होते आणि त्यांनी इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 2001 साली जे यश मिळवलं होतं ते पाहून ते इतक्या प्रभावित झाल्या होत्या PV सिंधू की त्यांनी ठरवलं होतं वयाच्या 8व्या वर्षात, तुमचं वय किती सांगा पटकन, तुम्ही काय काय ठरवलंय व्हायचं. तर त्या त्यांच्याबद्दल इतक्या सिरियस होत्या की त्यांनी ठरवलं होतं की मला हे व्हायचं बॅडमिंटनपटू व्हायचं आणि मला ते शिकायचं. जर तुमच्यापैकी कोणाला शेअर करायचं असेल की नाही टीचर आम्हाला पण हे व्हायचंय, नक्की शेअर करा. मोस्ट वेलकम. दॅट्स द रिझन वाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल ऑल्दो हर पॅरेंट्स वेर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स. आता या ओळींचा अर्थ सांगते. साधारणतः डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर, शिक्षकाचा मुलगा शिक्षक असं व्हायचं. आता ते चित्र बदलतंय कुठंतरी, तर आपल्याला पण एक्सपेक्टेशन असतात ना की जर आई वडील इतके नॅशनल लेवलचे प्लेयर आहेत, अर्जुन पुरस्कार प्राप्त आहेत, मग त्या कशा काय व्हॉलीबॉल सोडून बॅडमिंटनकडे वळाला. त्याचं मुख्य कारण हे आहे, पुलेला गोपीचंद यांच्या प्रेरणेनं त्या बॅडमिंटनकडे वळाल्या. तर इथे त्यांनी म्हटलंय की का चोज म्हणजे त्यांनी का निवडलं व्हॉलीबॉल, अल्दो म्हणजे त्यांचे वडील आई वडील व्हॉलीबॉल खेळत असताना इतके ग्रेट प्लेयर असताना सुद्धा त्यांनी बॅडमिंटन का निवडलं, त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळते. हर इनिशियल apprenticeship
आता हा शब्द वाचताना बऱ्याच जणांचा गोंधळ होतो की अप्रेंटिसशिप कसं वाचायचं. तर हा AP हा जो सुरुवातीचा शब्द आहे ह्याची तोड करायची. सो अप्रेंटिसशिप म्हटलं की सोपं पडतं. स्टार्टेड विथ मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट्स ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद. अप्रेंटिसशिप म्हणजे तिचं सुरुवातीचं जे प्रशिक्षण होतं ना ते मेहबूब अली यांच्याकडे सिकंदराबाद येथील सिग्नल अभियांत्रिकी व टेलिकम्युनिकेशन्स किंवा भारतीय रेल्वे संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टावर सुरू झालं. तिची सुरुवात कुठे झालेली आहे ते आपल्याला सांगितलं इथे. लेटर म्हणजे त्यानंतर शी जॉईन टू पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एनहान्स हर स्पोर्टिंग स्किल्स. त्यानंतर मात्र तिनं आपलं क्रीडा प्रशिक्षण किंवा प्रावीण्य अधिक उत्तम करण्यासाठी तिनं पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश केला. तर सुरुवात त्यांची मेहबूब अली यांच्याकडे झाली आणि त्याच्यानंतर त्या पुलेला गोपीचंद यांच्याकडे गेला. तर अर्ली सक्सेस म्हणजे त्यांचं सुरुवातीच्या काळातलं जे यश होतं त्याच्याबद्दल आपण बघतोय आता. सिंधूज फर्स्ट. आता कोणत्याही व्यक्तीबद्दल जेव्हा म्हणतो ना तेव्हा ॲपॉस्ट्रॉफी यस लावणं फार गरजेचं असतो. सिंधूज म्हणता येत नाही, सिंधू यांचे असं म्हणताना ते ॲपॉस्ट्रॉफी यस आहे. सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्निशन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्याची आपल्याला जेव्हा ओळख पडते की त्यामध्ये रिकग्निशन केम इन द फॉर्म ऑफ 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. म्हणजे सुरुवातीचं यश त्यांना कधी मिळालं जेव्हा 5वे सर्वो ऑल इंडिया चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत 10 वर्षाखाली गटामध्ये स्थान प्राप्त करून सिंधूने विशेष काय दाखवली, चुणूक दाखवली की कामगिरी बजावली आहे. शी ऑल्सो वोन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. म्हणजे त्यांचं सुरुवातीचं यश बघा कसं घडत गेले. त्यानंतर त्यांनी जे सिंगल टायटल मिळवलेलं आहे अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगचा इन द अंडर 13 कॅटेगरी. म्हणजे 13 कॅटेगरी म्हणजे 13 वर्षाखालील. 13 कॅटेगरीचा अर्थ काय, 13 वर्षाखालील. 10 कॅटेगरी म्हणजे 10 वर्षाखालील. 13 कॅटेगरी सिंधू वोन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग. 13 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने भारतीय ऑलिम्पिक समितीतील ऑल इंडिया क्रमवारीत सुद्धा त्यांनी काय केले, कृष्ण खेतान ऑल इंडिया टुर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. त्यांनी कृष्णा खेतान ऑल इंडिया सामना व सब ज्युनियर नॅशनल्स आणि ऑल इंडिया पुणे क्रमवारीत दुहेरी या प्रकारात किताब जिंकले. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया सिंधू वोन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. म्हणजे 14 वर्षाखालील नॅशनल गेम्स स्कूल गेम जे झाले होते 51वे त्याच्यामुळे त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आता इथे बघा हे झालं त्यांचं आपल्या भारतातील योगदान किंवा लहानपणाचं 13 ते 14 वर्षापर्यंत काय काय केलं. सिंधूज डेब्यूट ॲट परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जागतिक स्तरावर सिंधूंचं पदार्पण किंवा त्यांची जी कामगिरी होती त्याच्याबद्दल आता आपण बघूया. PV सिंधू didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. आता ग्लोबल अरेनाचा अर्थ काय आहे की इंटरनॅशनल सीन. म्हणजे अरेना म्हणजे की जागतिक पातळीवर स्वतःला त्यांनी जे दाखवणं असतं खेळाडू. जसे सचिन तेंडुलकर आल्यानंतर वर्ष त्यांचं खूप कमी होतं, 16 वर्षी 15 वर्षी त्यांनी जी चुणूक दाखवली आणि जगाने अख्ख्या दखल घेतली. तसं यांच्या बाबतीत झालं की 14 वर्षानंतर जागतिक पातळीवर जेव्हा त्या खेळायला गेल्या तेव्हा त्या लोकांच्या नजरेत आल्या. अशा प्रकारचं त्यांचं एकूण खेळ होता. तर इथे आपण असा अर्थ होतो की एक आश्वासक खेळाडू म्हणून जागतिक क्रीडापटलावर किंवा क्रीडापटावर त्यांचं पूर्ण स्वतःचं नाव प्रस्थापित करण्यासाठी PV सिंधूला फार कालावधी लागला नाही. त्यांनी अगदी थोड्या कालावधीत त्यांचं स्वतःचं नाव जगाच्या पूर्ण बॅडमिंटन विश्वामध्ये लिहून दिलं किंवा दाखवून दिलं जगाला. शी वॉन ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. 2009 कोलंबो येथे झालेल्या सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिनं ब्रॉन्झ मेडल म्हणजे कांस्य पदक जिंकलेलं आहे. द स्टार प्लेयर बॅग्ड सिल्वर इन द वुमेन्स सिंगल ॲट इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज इन 2010 अँड फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम ॲट द 2010 उबर कप. द स्टार प्लेयर बॅगचा अर्थ काय आहे, सक्सीडेड इन अचिव्हिंग समथिंग. सक्सीडेड म्हणजे काय, यशस्वी होणं, काय काहीतरी मिळवण्यामध्ये यशस्वी होणं म्हणजे बॅग्ड असा अर्थ होतो. तर
हिची स्टार प्लेयर आहे. स्टार प्लेयर म्हणजे काय, आपण हिरो हिरोईन्सना स्टार म्हणतो, ज्यांच्या भोवती वलय असतं. आपण ताऱ्याच्या भोवती कसं वलय असतं की नाही, तर खेळाडूंच्या भोवती वलय असतं, त्यामुळे तारांकित प्लेयर किंवा स्टार प्लेयर असं त्यांना असं म्हणतात. तर या स्टार प्लेयरनं काय केलं होतं की 2010मध्ये इराण फज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये महिलांचं एकेरीचं रजत म्हणजेच रौप्य पदक मिळवलं होतं आणि 2010च्या उबर चषक राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावलं होतं. आता PV सिंधूच रिसेंट रिकग्निशन्स म्हणजे काय की त्यांच्या सध्याची जी उल्लेखनीय कामगिरी काय काय ती आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ना. ऑन 7 जुलै 2012 म्हणजे 7 जुलै 2012ला सिंधू वोन एशिया यूथ अंडर 19 म्हणजे काय, 19 वर्षाखालील जो एशिया यूथचा किताब होता तो त्यांनी चॅम्पियनशिप मिळवली होती. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. परफॉर्मन्स म्हणजे काय की त्यांची जी खेळाची कामगिरी होती त्याने काय झालं होतं की सिंधूच्या मलेशियामध्ये जे ओपन 2013ची जी कामगिरीचं फलित म्हणजे तिनं पहिला ग्रँड प्रिक्स सुवर्ण किताब जिंकला. आणि ही इतकी मोठी कामगिरी होती ना की सगळ्या देशानं त्यांचं कौतुक केलं होतं. द बेस्ट मोमेंट इन हर करिअर परहॅप्स केम इन द सेम इयर. म्हणजे आत्ता आपल्याला वाटतं की अरे यांनी एवढं सुवर्ण किताब जिंकला म्हणजे खूप भारी झालं का, पण त्याच्याहीपेक्षा आयुष्यामध्ये काहीतरी खूप सुंदर आणखीन गोष्ट त्यांनी मिळवली. ती म्हणजे कोणती, तर इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन वुमेन्स सिंगल्स ॲट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. म्हणजे त्याच वर्षी त्यांनी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीत भारताची पहिली पदक विजेती ठरली आणि तो कदाचित तिच्या कारकिर्दीतला सगळ्यात सुंदर क्षण असणार आहे. PV सिंधू एंडेड 2013 ऑन अ हॅपी नोट बाय विनिंग मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. आता यांची घोडदौड म्हणजे सातत्याने विजय चालूच होता. तर त्यांनी काय केलं बघा, मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स किताब जिंकून आणि देशातील एखाद्या खेळाडूसाठी सर्वोच्च मानाचा, पुढे बघा त्यांनी काय केलं की वोन द अर्जुन अवॉर्ड, सर्वोच्च मानाचा जो अर्जुन अवॉर्ड आहे, वन ऑफ द हायेस्ट ऑनर ऑफ अ स्पोर्ट्स पर्सन इन द कंट्री. म्हणजे आपल्या भारतामध्ये अर्जुन पुरस्कार मिळणं हे एखाद्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि तो पुरस्कार त्यांना प्राप्त झाला इन 2014. 2014 साली त्यांना तो पुरस्कार मिळाला. शी वोन बॅक टू बॅक मेडल्स आणि त्यांना बॅक टू बॅक म्हणजे पाठोपाठ सातत्याने त्यांना मेडल्स मिळत होते. पुढे काय झालं बघा, द वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप अँड बिकम द फर्स्ट इंडियन टू डू दॅट इन नोव्हेंबर 2015. म्हणजे त्यांनी पाठोपाठ पदके मिळवली आणि असं यश मिळवणारी भारतीय क्रिकेटपटू म्हणून ती एकमेव व्यक्ती ठरली. आणि 2015च्या शी बॅक्ड सक्सेसिव्ह वुमन्स सिंगल्स टायटल ॲट द मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. म्हणजे त्यांनी सक्सेसिव्हचा अर्थ काय, वन आफ्टर अनादर, म्हणजे एका पाठोपाठ यश मिळत जाणं म्हणजे सक्सेसिव्ह. आपण सक्सेसिव्ह बिझनेसमॅन आहे, सक्सेसिव्ह प्लेयर आहे, स्टार आहे, तर हे एका पाठोपाठ यश त्यांना मिळत गेलं. आणि त्यांनी 2015च्या नोव्हेंबरमध्ये मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्समध्ये एकामागे एक महिला एकेरी किताब जिंकला आहे. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Master Grand Prix Gold Women's Singles title. आता 2016 साली पण त्यांनी स्कॉटलंडच्या स्कॉटी गिलमोर हिला अंतिम फेरीमध्ये हरवून त्यांनी काय केलं आहे, किताब मिळवलेला आहे. शी डिफिटेड स्कॉटलंड्स क्रिस्टी गिलमोर in the finale, and in August she reached the semi-final of the women's singles event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yihan. तर त्यांनी काय केलं आहे बघा, त्यांनी सुवर्ण किताब तर जिंकलाच आहे, पण ते वर्ष पण त्यांच्यासाठी खूप छान होतं. पण ऑगस्ट महिन्याच्या 2016ला उन्हाळ्यात त्यांनी ऑलिम्पिकमध्ये जगातील दुसऱ्या क्रमवारीत ज्या इहान जी होती तिला हरवून महिला एकेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत त्या पोहोचल्या. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री म्हणजे काय, सेट अ रेकॉर्ड. म्हणजे आपण जेव्हा एखादा रेकॉर्ड
करतो ना एखाद्या गोष्टीचं, रेकॉर्ड म्हणजे काय, रेकॉर्ड म्हणजे आपण मोबाईलवर व्हॉइस रेकॉर्ड करतो तसं नाही, तर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा इतिहास घडवत असतो त्याला आपण म्हणतो रेकॉर्ड ब्रेक झालं किंवा रेकॉर्ड केलं, तर त्यांनी स्वतःचा एक इतिहास घडवला. तो काय घडवला? बाय रिचिंग द फिनाले आफ्टर बीटिंग्स फायनल्स जपान्स नोझोमी ओकुहारा इन द विमेन्स सिंगल सेमीफायनल. तर सेमीफायनल्समध्ये त्यांनी नाझोमी जी जपानची होती ओकुहारा हिला हरवून त्यांनी इतिहास घडवला. आणि पुढे काय झालं? शी वोन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स. आणि फायनल्समध्ये त्यांनी सिल्वर मेडल जिंकलं. वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन कॅरोलिना मरीन. आणि ही जी स्पेनची कॅरोलिना मरीन होती हिनं तो किताब जिंकला सुवर्णपदकाचा आणि PV सिंधू यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. लेटर शी डिफिटेड कॅरोलिना मरीन अँड वोन 2017 इंडियन ओपन सुपर सिरीज टायटल. जिने त्यांना हरवलं होतं तिलाच त्यांनी 2017 साली हरवून ओपन सुपर सिरीजचा किताब जिंकला. तो भारतातला इंडियन ओपन सिरीज सुपर सिरीजचा होता तो. आता पुढे काय होतं आहे की नोटवर्दी ऑनर्स. नोटवर्दी ऑनर्स म्हणजे रिमार्केबल नोटेबल, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं किंवा ज्याची आपण दखल घेऊ शकतो असं. नोटवर्दी ऑनर्स म्हणजे काय? याचा अर्थ आहे नोटवर्दीचा की रिमार्केबल नोटेबल, म्हणजे तुम्ही उल्लेख ज्याचा करू शकता, लक्षात ठेवू शकता की उल्लेखनीय सन्मान असतात ज्यांचे, ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यांना काय काय भेटले होते? अमंग द अदर नोटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर द पद्मश्री. म्हणजे त्यांना इतर तर गोष्टी मी सन्मान प्राप्त झालेच होते, पण त्यासोबतच त्यांना भारताच्या 4थ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं, सन्मानित करण्यात आलं होतं. Received are the Padma Shri in 2015, which is the 4th highest civilian award of India. म्हणजे भारतामध्ये जे अवॉर्ड आहेत ना त्यातला 4th highest civilian award आहे. In 2016 she received the राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. म्हणजे त्यांना 2015 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्यांना 2016मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन सिंधूंना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि फार मोठी गोष्ट आहे. द बेस्ट एन्डॉर्समेंट. एन्डॉर्समेंट म्हणजे काय? कन्फर्मेशन, म्हणजे खात्रीनं सांगण्यासारखी गोष्ट. ऑफ सिंधू हॅज बीन गोपीचंद्स वर्ड अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट टू द स्पोर्ट. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड द नेवर से डाय स्पिरिट. हे फार महत्त्वाचे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी जर ऐकत असाल हा व्हिडिओ तर नक्की लक्ष देऊन ऐका की पुलेला गोपीचंद हे ज्यांचे तिचे गुरु होते त्या गुरूंनी काय म्हटलेलं आहे बघा त्यांच्याबद्दल, की सिंधूचे जे खेळ होता त्यांची जी निष्ठा होती, निष्ठा म्हणजे डेडिकेशन, आणि त्यांची जी बांधिलकी होती खेळाविषयीची, तर त्याच्याबद्दल गोपीचंद यांनी उद्गार काढलेले. ते काय म्हणतात की ते बोलतात की सिंधूच्या खेळाचं सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे मोस्ट स्ट्रायकिंग फीचर म्हणजे लक्षणीय वैशिष्ट्य काय होतं की तिचा जो स्वभाव आहे, ॲटिट्यूड आहे, तो कसा होता? नेवर से डाय, कधीही हार न मानणारा होता. आपण कसं होतं, नाही भेटलं, नाही जमलं, अरे नाही जमत आहे मला, पण ती काय म्हणून नेवर से डाय, मी नाही संपणार आहे, मी हार नाही मानणार आहे, आणि करण्याची तीव्र इच्छा हा त्यांचं स्पिरिट होतं. आणि गोपीचंद यांनी त्यांच्याबद्दल शब्द काढणं ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती की जी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. कारण आपल्या गुरुनं आपल्यासाठी शब्द काढणं हे फार भारी गोष्ट असते कोणत्याही व्यक्तीसाठी, शिष्यासाठी. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. पुशिंग द एनवेलपचा अर्थ काय आहे बघा? एक्सटेंड और रीच बियॉन्ड व्हॉट इज पॉसिबल, म्हणजे जे करू शकतो त्याच्या पलीकडची कामगिरी त्यांनी केलेली आहे. भारतात जेवढे पण तरुण बॅडमिंटनपटू आहे त्यांच्यामध्ये त्यांनी आजवरच्या इतिहासात कोणीच इतके युवा बॅडमिंटन खेळाडूंना केलं नसेल अशी कामगिरी PV सिंधू यांनी केलेली आहे. ॲट ॲन इंटरव्ह्यू म्हणजे त्यांच्या एक मुलाखत झाली त्याच्यामध्ये सिंधू वॉज आस्क हाऊ मच मेंटॉरिंग और गायडन्स हर फादर अँड मदर हॅड बीन एबल टू गिव्ह हर अँड हाऊ इन्वॉल्ड दे वेअर इन हर स्पोर्ट्स करिअर इन हर ओन वर्ड्स. आपण यशस्वी झालं की आपल्याला नेहमी हा प्रश्न येतो की तुमच्या आईवडिलांचं योगदान काय होतं तुमच्या आयुष्यामध्ये. बेसिकली मेंटॉरिंग म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीनं आपल्याला मार्गदर्शन करणं. मेंटॉरिंग आणि गायडन्स सारखा शब्द आहे. तर मेंटॉरिंग करणं किंवा गायडन्स करणं, तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी कसं मार्गदर्शन केलं होतं किंवा त्यांचा
इन्व्हॉल्वमेंट, त्यांचं योगदान किती होतं, वाटा किती होतं या सगळ्या गोष्टींमध्ये स्पोर्टच्या करिअरमध्ये. तर उत्तर काय आहे की बघा, guidance wise every time I go for national level tournaments, they accompany me there, and when I practice and play they tell me what I am doing. म्हणजे बघा त्यांचं गायडन्स, त्यांचं मार्गदर्शन कसं होतं तिने सांगितलेलं आहे. ती म्हणते की मार्गदर्शन म्हणायचं तर राष्ट्रीय स्तरावर मी ज्या स्पर्धांना जात होते तिथे ते माझ्याबरोबर असतात, आणि मी जेव्हा सराव करायचे ना किंवा खेळत असते तेव्हा मी काय करते ते मला सांगतात. तुम्ही म्हणाले काय विशेष आहे, पण तेही राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होते, अर्जुन पुरस्कार प्राप्त होते, तर ते तिला सांगायचे, तिला कंपनी करायचे, म्हणजे तिला तिच्यासोबत वेळ घालवायचे. कसं की तिला खेळताना बघून नोटीस करून मुद्दे सांगायचे. माय डॅड गिव्ज मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले अँड इट इज व्हेरी हेल्पफुल. समरी म्हणजे काय की पूर्ण खेळाचा लेखाजोखा जो होता ना, की एखाद्या गोष्टीचा सारांश असतो, तो पूर्ण सारांश तिचे वडील तिला सांगायचे की ती कशी खेळतीये, काय करते, आणि ह्या गोष्टी तिला फार मदत करायच्या, तिला उपयोग व्हायचा. कारण ती सांगते त्याच्याबद्दल की ती म्हणते की बिकॉज ॲज आउटसाइडर दोज हू लुक ॲट इट नो मोर अबाउट द गेम्स. म्हणजे ती म्हणते एखादा बाहेरचा माणूस जेव्हा बघतो ना गेमकडे, त्याला त्या खेळाबद्दल जास्त कळतं. As badminton players, we obviously know a few things, but someone from the outside can pinpoint stuff. ती म्हणते कारण बाहेरून बघणाऱ्यांना खेळाविषयी अधिक चांगली जाण असते. बॅडमिंटनपटू म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहिती असतात, पण आपल्याला तर सहजपणे लक्षात येत नाही. मग कुणी बाहेरची व्यक्ती आपल्या नक्की पिनपॉईंट म्हणजे नक्की लक्षात आणून देऊ शकते की काय आपल्याकडनं चुका होतात, काय सुधारणा केल्या पाहिजे. दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली. आपण ते लक्षात नाही घेऊ शकत. सो बोथ ॲज काउन्सिलर्स अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. काउन्सिलर म्हणजे काय, मार्गदर्शक, आणि पॅरेंट्स म्हणजे पालक. तर एक मार्गदर्शक म्हणून आणि एक पालक म्हणून ते दोन्ही दृष्टीनं ते फार उपयुक्त ठरले. इन द सेम इंटरव्ह्यू, आणि त्याच इंटरव्ह्यूचा पार्ट चाललेला आहे. अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. आता प्रॅक्टिकल क्वेश्चन म्हणजे, तर प्रॅक्टिकलचा अर्थ की व्यावहारिक कसा प्रश्न विचारला आहे. इट इज नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेअर टू विन वीक इन अँड वीक आउट. मग त्यांनी विचारलं की एखाद्या बॅडमिंटनपटूला आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणं शक्य नाही ना. म्हणजे इतक्या सामने खेळले तर इतक्या वेळा जिंकली आहे, मग हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू अ टुर्नामेंट अँड सायकोलॉजिकल डील विथ अँड अर्ली लॉस. ती म्हणते की एखाद्या खेळाडूला सतत जिंकत राहणं शक्य नाही, तो हरू पण शकतो ना कधीतरी. मग एखादा खेळाडू जेव्हा सगळ्या प्रगतीच्या वरच्या टप्प्यावरती आणि मग त्याला असं सामन्यावर गेला आणि हरावं लागलं, मग काय वाटतं, मग सायकोलॉजिकली मानसिकदृष्ट्या ही तयारी कशी केली जाते. डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन. तू हारली आहेस आणि तुला हार पत्करावी लागली आणि मग तुला त्याच्याबद्दल असा त्रास होतो का, असा प्रश्न त्या मुलाखतीत विचारला होता. टू दिस शी रिप्लाइड. या म्हणण्यावर, या प्रश्नावर तिनं उत्तर दिलं. काय म्हणते बघा, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड. म्हणजे तुम्ही चांगलेच नाही खेळले आणि पहिल्याच राऊंडला तुम्ही हरलात, मग सेकंड राऊंड यू फील बॅड, मग तुम्हाला दुसऱ्या राऊंडला वाईट वाटणारच आहे. इस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स. आणि खास करून जेव्हा की तुम्ही एकदम बेस्ट प्लेअर आहात, तुम्हाला काही येतच नाही तेव्हा विषय वेगळा आहे, पण तुम्ही बेस्ट प्लेअर आहात, टॉप प्लेअर आहात, आणि मग तुम्हाला हारला की वाईट वाटणारच. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट. तुम्हाला वाईट वाटतं, पण तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडणं फार महत्त्वाचं आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट फार महत्त्वाची, की आपल्याला येत नाही आहे, हरकत नाही, पण येत नाही या विचारातनं बाहेर पडून शिकण्याचा प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे. अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. प्रॅक्टिस हार्डर म्हणजे तुम्हाला खूप जास्त सराव करत राहावं लागणार आहे, स्वतःला ओळखावं लागणार आहे, आणि स्वतःच्या चुका ओळखून त्यातनं शिकावं लागणार आहे. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम. मला माहिती आहे याच्यात सगळ्यात बाहेर येणं याला वेळ लागतो. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम, बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर. आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की कितीही मोठी बॅडमिंटनपटू होती, पण ती मान्य करते की माणसाच्या प्रगतीचे शिखरं कमी जास्त होत असतात, अँड यू नीड टू कोप विथ इट. आणि तुम्हाला या सगळ्यातनं या चढ उतारांचा काय केला पाहिजे, सामना केला पाहिजे. कोपअप म्हणजे एखाद्या गोष्टीशी जुळवून घेणं फार गरजेचं आहे. इथं कम आउट ऑफ बघा, सक्सीड इन डीलिंग विथ अ प्रॉब्लेम अँड डिफिटेड. म्हणजे आपल्याला यश मिळवताना अडचणी येणारच आहे, पण त्या अडचणी आल्यानंतर त्याच्या मात करणं पण आपल्याला शिकायचं आहे. हॅट्स ऑफ म्हणजे अ फ्रेज यूज टू शो ॲडमायरेशन,
प्रेज ऑर कॉंग्रॅच्युलेट टू हिम ऑर हर. आपण एखाद्याला म्हणतो ना यार खरंच तू ग्रेट आहेस यार, तुझ्यासारखं कोण नाही, त्याला हॅट्स ऑफ ही फ्रेज वापरायची. सिंधू अँड विश यू इवन ग्रेटर सक्सेस. की सिंधू तुला सलाम आहे आणि तू अशीच उत्तम कारकीर्द करत राहा. तुला आमच्याकडनं खूप शुभेच्छा. आणि आपणही, मी शिक्षिका म्हणून आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून नक्कीच PV सिंधूला खूप शुभेच्छा द्याल की तिची कारकीर्द उत्तम होत जावी. तर आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.